नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः तया स्वांतकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. 7व्या श्लोकाला आज प्रारंभ होत आहे. या अगोदर संसार सागरामध्ये निमग्न होणाऱ्या जीवाने विवेकयुक्त मनाच्या द्वारे स्वतःला संसार सागरातून बुडण्यापासून वाचवावं, अर्थात पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाच्या परंपरेला प्राप्त होऊ नये, हाच आपला उद्धार आहे. स्वतःचा उद्धार स्वतः करावा, स्वतःच्या अधपतनाला कारण ठरू नये. कारण जो व्यक्ती विवेकयुक्त मनाने संपन्न आहे तो स्वतःचा उद्धार करू शकतो. पण ज्याची इंद्रिय आणि शरीर ताब्यामध्ये नाही, स्वैराचारात प्रवृत्त होत असेल तर ती इंद्रिय किंवा ते शरीर त्या पुरुषाचा घात करू शकतं. ज्याने सगळ्या इंद्रियाला संघाताला जिंकलेला आहे तो स्वतःचा हित करणारा बंधू आहे. आणि जो स्वैराचारात प्रवृत्त होतो, अंगामनासी रुचावे येतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचिनी नावे भलतेची करी, असा स्वैराचारात प्रवृत्त असेल तर तो स्वतःचा घात करणारा शत्रूप्रमाणे वागतो. म्हणून भगवंताने सांगितलं, बंधुरात्मात्मनस्तश्च येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र कसे आहोत याकरिता या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबांनी अनेक प्रकारची दृष्टांत आपल्या समोर दिलेला आहे. पहिला दृष्टांत दिला आहे कोश कीटकाचा. ज्याप्रमाणे तो कोश कीटक आपल्या अंगातून धागा तयार करून स्वतःच्या भोवती घर बांधतो, पण ते करत असताना अत्यंत आवेशामध्ये असल्यामुळे आपण या घरातून जाणं येण्याचा एखादा दरवाजा ठेवावा या बाबतीमध्ये तो विसरतो. जसा तो कोश कीटक आपणच आपल्या बंधनाला कारण ठरतो, तसा जो जीवात्मा शरीराच्या ठिकाणी देहबुद्धी धारण करून शरीरच मी आहे असं मानतो, तो स्वतःला कोश कीटकाप्रमाणे बंधनाला प्राप्त करून घेणार आहे. वास्तविक नरदेहामध्ये आला तर आत्मप्राप्तीची वेळ आहे. पण जसं एखाद्या दैवहीन पुरुषाला धनाचा ठेवा प्राप्त होण्याचा प्रसंग यावा आणि तेवढ्या वेळेमध्ये त्याला आंधळेपणाची इच्छा व्हावी आणि मार्गक्रमणा करत राहावं, तसा मनुष्य देहामध्ये आला पण शास्त्र आणि सद्गुरूंच्या उपदेशावर जो अजिबात लक्ष देत नाही, समजून घ्यावं त्याने स्वतःचे डोळे झाकलेले आहेत. किंवा एखाद्या पुरुषाला भ्रम व्हावा आणि भ्रमामध्ये मी चोरलो हरवलो असं मानावं, वास्तविक तो हरवला आहे असं म्हणत असताना तो नित्य सापडलेलाच आहे. पण जसा तो भ्रमाने म्हणतो मी हरवलेला आहे, वास्तविक ज्याला शोध करायचा सापडायचा आहे तो तोच आहे. पण त्याची बुद्धी मात्र तशा भावाला प्राप्त होत नाही. काय करावं? आणि मग ज्ञानोबाराय याकरिता एक सरस उदाहरण देतात पोपटाचं. एरवी ज्ञानोबाराय एका ओळीमध्ये बऱ्याचदा 3 दृष्टांताची योजना करतात. म्हणजे एका ओळीमध्ये 3 दृष्टांत देणारे ज्ञानोबाराय आता एका दृष्टांताकरता 4 ओव्या देतात. आणि मग उदाहरण दिलं आहे ते पोपटाचं. त्याचाही आपण काल परवा विस्ताराने विचार केला. बाजारामध्ये पोपटाला किंमत असते, कारण तो चांगल्या प्रकारे बोलतो की नाही. जो चांगला बोलतो त्याला आजही बाजारात किंमत आहे. तो मनुष्य असो किंवा पोपट असो, त्याला किंमत आहे. आणि ते बारकाईनं थोडं पाहिलं पाहिजे. म्हणजे समजा जर आपल्याला जमलंच नाही काही, म्हणजे स्वर लागला नाही, मृदंगाचा सराव केला पण आडवाच बोल बसतो आहे, कीर्तन पाठ केलं तर पानाला पानं चिटकतात, त्या प्रसंगाला आपल्याला हे
असं जोडधंदा करायचा नाही बरं. ओघात सांगितलं, जसा तो पारधी त्या पोपटाला पकडण्यासाठी दोरीला बांधतो, त्या दोरीच्या वरती नळीला गोवतो आणि पोपटाला आवडणारं फळ त्यामध्ये ठेवतो. मुक्त संचार आकाशामध्ये करणारा पोपट त्या फळाच्या लालसेनं नळीवर बसतो आणि त्याच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरते. जेव्हा विराजमान झाला तेव्हा ती बरोबर होती, पण त्याचं वजन त्या नळीला सहन न झाल्यामुळे आणि ती मोकळी असल्यामुळे ती फिरली की तो त्या नळीला घट्ट आवळून धरतो. चोचीनं आवळतो, छातीने आवळतो. ज्ञानोबारा म्हणतात, टिटांतू नळी धरवणी ठाके. टिट म्हणजे चोच. चोचीचा अंतिम भाग जो आहे किंवा मोकळ्या पायाचा चवडा गोविया देके. नळीला त्याने 3 प्रकारे बांधून ठेवलं बरं. स्वतः त्याला पंख आहे. ज्ञानोबारांची भावना अशी आहे की नळी वेगळी फिरवल्याबरोबर त्याने उडून जायला पाहिजे होतं. त्याने उडावे. ज्ञानोबारांचा भाव असा आहे, त्याने उडून जायला पाहिजे, परंतु काय करावं, त्याच्या मनातली शंका त्याला उडू देत नाही. नेमकं असंच आहे. आपल्या मनातले असणारे दुष्ट विचारच आपल्याला हितकारक मार्गामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. बऱ्याचदा हीच भावना असते. आपल्या मनातली शंका, आपल्या मनातला संशय व्यक्तीला चांगल्या संगतीमध्ये सुद्धा जाऊ देत नाही. पोपटाचं उदाहरण काय ना, आपल्या जीवनाचं उदाहरण सारखंच आहे. तेने उडावे परी न पुरे मन शंका. व्यर्थच या बाजूला त्या बाजूला मान फिरवतो. त्याची छाती संकोचित झालेली आहे. त्या छातीनं तो त्या नळीला आवळतो. त्यानंतर चोचीनाही पकडून ठेवतो आणि मनात विचार करतो, अरे रे, या नळीने मी बांधला गेलो बरं. ऐसिया भावनेच्या पडे खोडा, मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके. असा विनाकारण तो त्या नळीच्या बंधनामध्ये अडकतो. नळी वास्तविक त्याला बांधत नाही, यानेच नळीला घट्ट पकडलेला आहे. संसारातला कोणताही पदार्थ जीवाला बंधनात टाकत नाही, कोणताच नाही टाकत. जीवाने त्या पदार्थावर तयार केलेली ममता, आसक्ती, मोह हाच त्याच्या बंधनाला कारण आहे. बंधनाला कारण फक्त ममता असते. आपण परंपरेने उदाहरण पाहत असतो. एका श्रीमंत घरामध्ये असणाऱ्या व्यक्तीने आपल्या करमणुकीसाठी पोपट पाळलेला आहे. त्या पोपटाला आरोग्याचं स्वास्थ्य न लाभल्यामुळे पोपट मरण पावला. पोपटासाठी तो व्यक्ती रडतो आहे आणि त्याच घरामध्ये पोपटाच्या नंतर एका तासाभराने चांगला गुबगुबीत असणारा उंदीरही मरण पावतो. दोन्ही एकाच घरात राहणारे आहे, पण त्या उंदराच्या विषयी त्या सावकाराला काही वाटत नाही आणि पोपटाच्या विषयी मात्र तो शोक करतो. का? पोपटावर ममत्व आहे आणि उंदराच्या बाबतीमध्ये ममत्व नाही. पदार्थ सुखदुःखाला कारण नसतोच, त्यावर असलेले आपलं ममता किंवा मोह आसक्ती हे दुःखाला कारण असते. एक प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. ज्ञानोबारा म्हणता, वास्तविक त्या भ्रमकारणी ताकद फार मोठी आहे. पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं, जैसे भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळीये, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दर चिवनेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणजे त्या भ्रमराच्या जर मनात आलं तर कोणत्याही झाडाचं, म्हणजे ते लिंबाचं असो, कडू आहे ना, आंब्याचं गोड आहे, कोणत्याही झाडाचं आणि कसलंही लाकूड, वाळलेलं असो किंवा ओलं असो, फक्त त्याने ठरवलं पाहिजे की आपल्याला यातून बोगदा तयार करायचा. मागं पुढं पाहत नाही तो. त्या पोपटा आपलं भ्रमराने जर ठरवलं तर भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे. कोणत्याही झाडाचं वाळलेलं लाकूड सहज तो कोरू शकतो. काय त्याच्या दातामध्ये ताकद असेल त्याची त्याला माहिती. बहुतेक त्याच्या दातातच ताकद आहे, कारण पायात नाही. कारण त्याला 6 प्रकारचे पाय आहेत, म्हणून त्याला षटपद म्हणतात किंवा द्विरेफ, ज्याच्या नावात 2 प्रकारचे रेफ म्हणजे रकार आहे. भ्रमधला र आणि शेवटचा भ्रमर असे 2 रकार आहे, म्हणून त्याला द्विरेफ असं म्हणतात. 6 पाय असल्यामुळे षटपद म्हणतात. पण त्याच्याकडे दातामध्ये फार प्रचंड शक्ती आहे.
जो वाळलेल्या झाडाचं कोणतंही लाकूड कोरू शकतो. कमळाची कोवळी कळी तोडायला त्याला किती वेळ लागेल? काहीच लागणार नाही. पण त्या कमळाचा सुगंध त्याला मोहित करतो आणि तो विचार करतो आतमध्ये आल्यानंतर दिवसभर कमळामध्ये बसतो. दिवसभर ज्ञानोबाने म्हटले बघा 13व्या अध्यायामध्ये, तो कमळावर बसतो म्हणजे असं आपल्या विद्यार्थ्यासारखं नाही बसत. आपले विद्यार्थी कीर्तन झाल्यावर बघा ना पंक्तीला कसे बसतात घाईघाईमध्ये. काही नाही बा, नशीब आहे कीर्तनकाला जागा मिळाली तर मिळाली, नाहीतर कीर्तन होईपर्यंत सगळे पाय पडतात, नंतर त्यालाही जागा मिळत नाही आपल्याकडं. पण भ्रमर तसं नाही करत. कमळावरी भ्रमर पाय ठेवी ते हळुवार, कुचंबील केशरी या शंका. इतका हळुवार अलगद तो पाय ठेवतो की नको आपल्या पायाच्या वजनाने यातला असणारा मकरंद कणाचा चारा चिरडला जाईल. भ्रमर जैसे भ्रमर परागनेती परिकमळ दळणी नती, तैसी परी आहे सेविते ग्रंथीये भ्रमर पराग नेता. पण कमळाला माहिती सुद्धा होऊ देत नाही बरं. अगदी सूर्योदयाच्या प्रसंगाला सूर्यविकासिनी कमळ, आणि त्यामध्ये भ्रमर सकाळी सकाळीच येतो, कारण सूर्यकिरण पडलं की ते कमळ प्रफुल्लित होतं. आणि त्यामध्ये भ्रमर विराजमान झाला की अगदी तृप्त होईपर्यंत सायंकाळपर्यंत. सांगा बरं कोणता व्यक्ती जीवात्मा असा आहे की जो सकाळी आल्यानंतर सायंकाळपर्यंत सलग 11 किंवा 12 तास एखादा आवडीचा पदार्थ सेवन करतो? फक्त भ्रमर आहे. एखादा व्यक्ती जेवायला बसला बुवा तर किती तास जेवेल? फार झाला तर अर्धा पाऊण तास नंतर जेवणाचा कंटाळा येतो. किती सावकाश जेवला तरी, म्हणजे फार जास्तीत जास्त 1 तास एखादा व्यक्ती जेवेल. एखाद्या व्यक्तीने एखादी समजा देवाची मालिका पाहिली मोबाईलवर, किती वेळ पाहिल? फार झाले तर 3-4 तास पाहिल. पण भ्रमराचं मात्र असं आहे सामर्थ्य शक्ती की तो सकाळी आल्यानंतर सायंकाळी जोपर्यंत कमळ मिटत नाही तोपर्यंत परागकणाचं सेवन करतो. सायंकाळी ती कमळाची कळी मिटून जाते आणि मग त्याने उडून गेलं पाहिजे की नाही? त्याने उडावे, उडून गेलं पाहिजे. अरे आता आपण दरवाजा बंद होतो आहे ना, समजा आता आपल्याला एखाद्या धर्मशाळेमध्ये ठेवलं आणि त्या व्यवस्थापकाने सांगितलं की आता दरवाजे बंद होणार आहे बरं, तर मनुष्य काय करतो? लवकरात लवकर तयारी करतो. तसं ती कमळाची कळी त्याला सूचना देते की आता मी मिटणार आहे, तो उडून जा. बरं, कमळाची कळी जरी मिटली आणि त्याने ठरवलं की पाकळ्याला चिरडून टाकायचं आणि छिद्र पाडायचं, काहीच कठीण नाही त्याला. पण तिथे तो विचार करतो रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेष्यति हशिष्यति पंकज श्रीही हा इत्थम विचिंतयन्ति कोश गते द्विरेफे हा 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 हंत हंत नलिनीम गज उज्जाहार. श्लोकात काही पद मागं पुढं होते. तो विचार करतो रात्रिर्गमिष्यति, रात्र तर जाणारच आहे. भविष्यति सुप्रभातम, चांगल्या प्रकारे सकाळ होणारच आहे. सूर्याचा उदय झाला भास्वान उदेष्यति, या पंकजश्री म्हणजे कमळातली लक्ष्मी शोभा पुन्हा प्रफुल्लित होणार आहे. असा तो रात्री विचार करतो. इत्थम विचिंतयति, असा विचार करणारा कोश गते द्विरेफे, कमळाच्या कोशामध्ये प्रवेश केलेला द्विरेफ म्हणजे भ्रमर. शास्त्रकार त्याच्याविषयी खेद करतात. हा हंत हंत, घात झाला म्हणे त्याचा. का? नलिनीम गज उज्जाहार, पाणी पिण्याला काही हत्तींचे कळप येतात. आता या कमळाच्या कळीमध्ये याचं वजन झालेलं असतं भ्रमराचं, त्यामुळे ती कळी आंदोळते सरोवरामध्ये आणि नेमकं त्या हत्तीचं लक्ष तिकडं जातं. सोंडेनं तो सगळी कमळाची वेली खेचून घेतो आणि काठावर टाकतो. त्याला जाणीव होते बरं की आता आपण आदळलो आहे, पण मोहच असा आहे की त्याला निघू देत नाही. जाताना हत्ती त्या कमळाच्या कळीवर पाय देतो आणि भ्रमर प्राणाला मुकतो. ज्ञानोबा किंवा तुकोबारांचं प्रमाण आहे ते, नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले त्यानं सुटे काही केले. ईश्वरीय सृष्टीतला कोणताही पदार्थ जीवाला बंधनात टाकत नाही. जसा तो पोपट
त्या नळीला स्वतःच्या भावनेनं बांधून ठेवतो, तसा जीवात्मा देखील सगळ्या पदार्थावर आपल्या अंतकरणाच्या बंधनामुळेच प्रेम करतो. आणि जगातला कोणताही पदार्थ सार्वकालिक अनुकूल नसतो, सार्वकालिक प्रतिकूलसुद्धा नसतो. समीकरणं जर जुळले ना तर प्रतिकूल माणसंही अनुकूल वाटावे लागतात. माणसं म्हणतात ना, आमची आता विचारधारा बदलली आहे. का? कारण स्वार्थ जवळ आला की विचारधारा बदलतात. त्याचे कारणच ही आहे. नाहीतर तत्त्वप्रणाली वेगळी आहे सगळ्यांची, पण स्वार्थ दिसू लागला असलं की समीकरणं बदलतात आणि अडाणी माणसं त्या समीकरणाच्या पाठीमागं धावतात, आयुष्य नष्ट करतात. बघा, अनुकूल कायमचा कोणी अनुकूल नसतो, प्रतिकूलसुद्धा कायम कोणा प्रतिकूल नसतो. आपल्या मनातल्या भावना ज्या असतात त्याच मनुष्याच्या बंधनाला कारण असतात. म्हणून शहाण्या पुरुषांनी कोणत्याही पदार्थामध्ये अडकू नये. ऐसा काजे विना तुडला, तो सांग पा काय आणिके बांधला, मगन सोडीच जरी नेला तोडोनी अर्धा. अर्धा पोपट त्या पारध्याने कापून नेण्याचा प्रयत्न केला, कारण सोडतच नाही ना. त्याची घट्ट मिठी पडते बघा त्या दोरीवर. पायाचा चवडा नख असतात, सोडत नाही तो, आणि मग पारधी कंटाळतो. अशा प्रसंगात तो पोपट त्याने अर्धा जरी कापला तर कापला जातो, पण त्या नळीला सोडत नाही. माता नळी त्याची शत्रू झाली तर या पोपटाची स्वतःची भावना त्याची शत्रू झाली, भावना शत्रू झाली. मनवुनी आपण या आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्प, मी देह आहे आणि देह संबंधी पदार्थ माझे आहे. याला संकल्प असं म्हणतात. कल्प म्हणजे कल्पना, संकल्प म्हणजे सम्यक प्रकारचा केलेला कल्पना, त्याला संकल्प म्हणतात. मी देह हा पहिला संकल्प आणि देहसंबंधी पदार्थ माझे हा द्वितीय संकल्प. यालाच अहंता आणि ममता येथे दुःखास्पदे द्वे असं म्हटलं जातं. आणि हेच जीवाच्या सुखदुःखाला कारण आहे. ज्याने हा संकल्प वाढविला म्हणजे देहसंबंधी पदार्थ फार मोठ्या प्रमाणात वाढवत गेला तर तो स्वतः शत्रू आहे. पण त्यापेक्षा इतर येर जो नाथिले नेघे नसलेल्या मिथ्या देहावर जो देह तादात्म्य धारण करत नाही तर तो स्वयंबुद्धी आहे. स्वयं शब्द हा आत्मवाचक आहे आणि बुद्धी शब्दाचा ज्ञाननिश्चय असा अर्थ आहे. ज्याचा देह तादात्म्यावर भाव नाही म्हणजे आपल्या स्वतःवर आत्मानुभव किंवा ज्याला आत्मबुद्धी प्राप्त झाली तो स्वतःचा मित्र आहे. इथपर्यंत हा श्लोकाचा विचार आपण पाहिला. आता या 7व्या श्लोकामध्ये मागील श्लोकाचं थोडं स्पष्टीकरण करतात की जितात्मा कसा असतो. ज्या आत्मा शब्दाचा अर्थ कधी जीवात्मा असा अर्थ होतो, कधी शरीर असाही अर्थ होतो आणि कधी अंतःकरण असा सुद्धा आत्मशब्दाचा अर्थ होतो. प्रसंगानुसार तो अर्थ घ्यायचा आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. पुढच्या श्लोकाचाही संबंध आहे बरं यामध्ये. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्ठाश्म कांचनः. काही ज्ञानेश्वरीमध्ये 7वा आणि 8व्या क्रमांकाचा श्लोक एकत्र दिला आहे, कारण या श्लोकाचा अर्धाच अर्थ इथं आहे. 2 श्लोक जर घेतले तर मग अर्थ पूर्ण होतो. आपणही 2 श्लोकाचा विचार करू फक्त क्रियापदासाठी, नंतर मग त्या पुढच्या श्लोकाचा विचार पुढे करता येईल. जितात्मनः ज्याने आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे. जितात्मनः शब्दाचा अर्थ स्वतःचं अंतःकरण ज्याचं ताब्यात आहे. 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की जयाची आज्ञा आपण शिरीवाहे अंतःकरण मनुष्याकार जाण ज्ञान चितो. ज्याची आज्ञा अंतःकरण शिरोधार्य मानतं, म्हणजे इंद्रिय तर ऐकतातच पण त्याचं अंतःकरणसुद्धा त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही. ज्ञानोबांनी पुढे म्हटलं आहे की आपल्या वृत्तीला तो मनाचा ओंबरासुद्धा पाहू देत नाही. ज्याप्रमाणे एखादी कुलवान घरातली स्त्री असते की नाही, तर ती परपुरुषाला आपल्या पायाचं नखसुद्धा दिसू देत नाही.
ना तरी कुळवधू लपवी अवयवाते. कुलवान घरातली मर्यादा आहे. जशी ती स्त्री अंगणही पाहत नाही, तसा हा महात्मा आपल्या वृत्तीला मनाचा ओंबरा सुद्धा दिसू देत नाही. म्हणजे मनात वृत्तीच निर्माण होऊ देत नाही. वृत्ती मनामध्ये आली आणि मग ती मनाच्या द्वारे इंद्रियाच्या मनात वृत्ती इंद्रियाच्या द्वारे निघून बाहेर विषयादिशापर्यंत गेली असं तो कधीही घडू देत नाही. इतका तो सावध असतो. जितात्मनः प्रशांतस्य. शांत म्हणजे काय? त्या शांत शब्दाचा शम यापासून अर्थ तयार होतो. शम दम शब्दाचा अर्थ होतो इंद्रियांना आवरणं विषयांपासून, आणि शम शब्दाचा अर्थ होतो विषयांच्या वासनेपासून अंतःकरणाला आवरणं. जो अंतःकरणाला विषयांच्या वासनेपासून आवरतो तो व्यक्ती शांत असतो. शांत. आणि ज्याचं मन वासनेमध्ये मग्न असतं तो व्यक्ती अशांत असतो. काही माणसं बाहेरून दिसायला शांत असतात, पण आतून विषयांच्या वासनेचं त्या समुद्राची लाट आलेली असते प्रचंड. म्हणून वरून दिसायला शांत आणि आतून मात्र अशांत असं नाही. मनुष्य आतून जेवढा स्थिर आणि शांत असेल तेवढा तो गंभीर असतो, धैर्याने संपन्न असतो. सुख दुःख मान अपमान हे विक्षेप करणारे आहे. आणि दुःख त्याद्वारे झालं असे प्रसंग जरी विक्षेपाचे आले तरी ज्याच्या अंतःकरणामध्ये विक्षेप होत नाही, प्रतिकूलता ही मनुष्याची परीक्षा घेत असते. प्रचंड प्रतिकूलता जरी आली तरी त्याच्या मनाची बैठक अजिबात मोडत नाही. तो व्यक्ती प्रशांत आहे. अंतःकरण जिंकलेला, विक्षेप जरी आला तर विक्षेपात वाहून न जाणारा असा जितात्मनः प्रशांतस्य, त्या पुरुषाला परमात्मा समाहितः. त्याचं अंतःकरण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी समाधी भावाला प्राप्त होतं. म्हणजे त्याच्या अंतःकरणाचा परमात्माच केवळ विषय आहे. परमात्माच त्याला आत्मभावाने प्राप्त होतो. परोक्ष ज्ञानाचा विषय राहत नाही. परब्रह्म आहे, परब्रह्म आहे असं म्हणत असेल तर तो परमात्मा परोक्ष ज्ञानाचा विषय झाला, दूर आहे कुठंतरी. पण समाहित या पदाने तोच परमात्मा त्याचा आत्मभावाने प्राप्त झाला. आता तो आणि परमात्मा वेगळा राहिला नाही. योग्यता कोणती? अंतःकरण जिंकून घेणं. जितात्मनः. शरीर इंद्रियाचा संघात जिंकला आहे आणि विक्षेप जरी आला तरी जो वाहून जात नाही. प्रशांतस्य. अत्यंत शांत आहे. आणि व्यक्ती आतून जर शांत असेल तर बाहेरून समाधानी राहतो. आत्मबुद्धीसे भंग कदा नोहे, घरा येवो पा स्वर्ग, का वरी पडो वाघ. ही ओवी आपल्याला आज महत्त्वाची आहे. घरामध्ये स्वर्गाचं आगमन झालं, स्वर्ग सुखाचं, तरी त्याला अडचण वाटत नाही. आणि कदाचित समोर वाघ आला, म्हणजे बिबट्या जरी आला, घरा येवो पा स्वर्ग, का वरी पडो वाघ. प्रचंड प्रमाणामध्ये हिंस्र श्वापद जरी आपल्या समोर आले तर आत्मबुद्धीचे भंग कदा नोहे. जे आत्मबुद्धी आहे तिचा भंग कधीसुद्धा होत नाही, कधीसुद्धा. मी रामतीर्थांचं काल उदाहरण ऐकलं प्रवचनात येता येता प्रवासामध्ये. ते प्रवास करत होते समुद्रातून. समुद्रातून प्रवास करत असताना, आता सहज आठवलं, सगळं उदाहरण सांगतो. प्रवचन ऐकलं मी येताना. तर ते रामतीर्थ समुद्रामध्ये प्रवास करत होते. प्रचंड लाटा उसळू लागल्या. अनेक परिस्थिती अशी आली की आता जहाज बुडून जाणार. लाटाच तेवढ्या मोठ्या प्रमाणातल्या होत्या. हे समुद्रात अलीकडं काही नाही वाटत, काठावर असल्यानंतर काही नाही वाटत. थोडंसं आत गेल्यानंतर मग कळतं की देवा, समुद्र गंभीर आहे की याची. ते काठावर नाही, इकडं आतमध्ये गेल्यानंतर कळतं. प्रचंड भीती वाटते बुवा. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना ते जिथं संगम आहे ना, संगमातून थोडंसं अंतर आहे, जास्त अंतर नाही ते. कारण फक्त प्रवाह शांत होतो मैयाचा आणि तिथपासूनच प्रदक्षिणा करायची असते की नाही. म्हणजे नर्मदा नदीचंच पाणी तिथपर्यंत येत असतं. उल्लंघन तर करायचं नाही, तरी प्रचंड भीती वाटते. फक्त एवढंच आहे की 70-80 माणसं सोबत असतात, त्यामुळे काही वाटत नाही. म्हणजे गेले तर सगळेच वा,
एवढा एक आधार असतो. नाही तर एकटा व्यक्ती बापरे बाप, भीतीनंच उडून जाईल ना एखादा व्यक्ती. भीती वाटते प्रचंड समुद्रामध्ये. आणि असा एखादा व्यक्ती समुद्रात गेला, खोल समुद्रात, काहीच नाही दिसत, पलीकडे नाही अलीकडे नाही. तर मैयाची परिक्रमा करत असताना पलीकडे शहर दिसतात, किंवा रात्री लाल रंगाचा तो लाईट दिसतो. तर काय म्हणतात बघा, एक दीपस्तंभ तो दाखवतो ना आपल्याला जहाज चुकविण्यासाठी. तर त्याचा आधार असतो थोडाफार, काहीतरी दिसतं. पण अथांग समुद्रामध्ये काहीच नाही, भीती वाटते. सगळे लोक घाबरून गेले. रामतीर्थही घाबरले थोडेसे पहिल्या क्षणाला, पण नंतर घाबरले नाही. ते म्हणाले, मला मृत्यू कधीच येऊ शकत नाही. जर मला मृत्यू आला तर मृत्यूला सुद्धा मृत्यू येईल. आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे, कोणत्याही प्रसंगात नाही. दुसरं एक उदाहरण पाहिलं, समुद्राला अशाच भरती आल्या, लाटा आल्या, सगळे माणसं घाबरले. एक व्यक्ती अजिबात घाबरला नाही. बायको जवळ होती. बायको म्हणले, अहो सगळे लोक घाबरले म्हणे. अशा प्रसंगात जे माणसं देवाला मानत नाही ना, तर हे राम, हे कृष्ण, हे शिव, हे भगवान शंकर वाचवा असं म्हणतात बघा. ते फक्त मरण जवळ आलं पाहिजे. देवाला अजिबात नाही मानत, का त्याला माहिती पर्याय आता दुसरा कोणताच नाही. सगळेजण देवाची प्रार्थना करतात. त्या बाईने विचारलं, अहो तुम्ही प्रार्थना करा ना. त्याने आपल्या कमरेला असणारं रिव्हॉल्वर काढलं, बंदूक, आणि तिच्यावर धरलं डोक्यावर. घाबरली का म्हणे तू? म्हणे मी नाही घाबरत. का बरं? एका क्षणात जर बंदुकीतून गोळी निघाली तर आरपार जाईल, मरशील. ते म्हणाले, मी बंदुकीकडे पाहतच नाही. बंदूक ज्या हातात आहे त्या हाताकडे मी पाहते आहे, कारण तो हात माझ्या पतीचा आहे. तुमच्यावर माझा विश्वास आहे. बंदुकीकडं माझं लक्ष नाही, माझं फक्त तुमच्या हाताकडे लक्ष आहे की खरंच हा हात गोळी चालवेल का. त्या महात्म्याने उत्तर दिलं, जसं तुझं बंदुकीकडे लक्ष नाही, हाताकडे लक्ष आहे. बंदूक ज्या हातात त्या हाताकडे तुझं लक्ष आहे, तसं माझंसुद्धा हे सगळं जे तुफान आलं ना समुद्रामध्ये, ते तुफान ज्याच्या हातात आहे त्या देवाकडं माझं लक्ष आहे, म्हणून मी घाबरत नाही. आत्मबुद्धीशी भंग कदा नोहि, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. आणि अशा पुरुषाच्या जीवनामध्ये आपल्याला ठिकठिकाणी आढळतं. बरं, परमार्थ आला म्हणजे सगळ्याच अनुकूलता येतात असं काही नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, अनुकूल प्रसंग आला की आपल्याला असं वाटतं की हा परमार्थाचा आनंद आहे. गुरुदेव डॉक्टर बाबा सांगत असतात स्वामी महाराजांचं वाक्य, बऱ्याचदा साधकाला व्यवहारातली अनुकूलता मिळाली म्हणजे अगदी आवडीप्रमाणे भोग मिळाला, खाण्याचे पदार्थ मिळाले, किंवा वस्त्र परिधान करण्याकरता आवडीचे मिळाले, तर मनुष्याला असा भ्रम होतो की हाच परमार्थाचा आनंद आहे. म्हणजे औपचारातला आनंदच त्याला खरा आनंद वाटतो. वास्तविक असं कधी नसतं. परमार्थामध्ये पारमार्थिक व्यक्तीकडे जेवढी प्रतिकूलता येते ना, तेवढी व्यावहारिक लोकांकडे कधीच येत नाही. परमार्थ परीक्षा आहे, कारण भगवंताला सुद्धा त्या महापुरुषाचे कर्मभोग एकाच जन्मामध्ये संपवायचे असतात. जर याचं कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि आता याला जन्म द्यायचा नाही, याला मुक्त करायचं. म्हणून ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये आपल्यापेक्षाही जास्त प्रतिकूलता, दुःखाचे प्रसंग अनुभवाला येतात. व्यवहारामध्ये आपण म्हणतो पाहणार आहोत, त्याने आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवट बघा ना कसा झाला. अरे शेवट ज्याचा झाला तर देहाचं प्रारब्ध आहे. त्या महापुरुषाच्या मनामध्ये प्रतिकूलतेचा जर थोडाही खेद नसेल तर बाकीच्या लोकांनी त्याचा विचार करण्याचं काय कारण आहे? स्वतः तो विचार नाही करत. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. जिवंत असताना ज्याने देहाचं तादात्म्य सोडलेलं आहे. म्हणून असं कधीच वाटू नये की आपल्या जीवनामध्ये कायम अनुकूलताच येत राहावी. उदाहरण तसे आहे ना, शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः समलोष्टाश्मकांचनः युक्त इति उच्यते. ज्याला मातीचा ढेकूळही समान वाटतो, पुढे येणार आहे श्लोकामध्ये, सुवर्णही समान वाटतं, दगडही समान वाटतो. एखाद्याने आपली पूजा केली की त्याला मान म्हणतात, आणि एखाद्याने आपला तिरस्कार केला, परिभोग केला की त्याला अपमान म्हणतात. काही मानामध्ये सुद्धा शब्द असतात.
आणि अपमानामध्ये काय असतं, कधी कधी शब्दसुद्धा नसतात अपमानामध्ये, फक्त चुकून उल्लेख टाळला जातो. बरेच लोक आलेले असतात, सूत्रसंचालन करणारा व्यक्ती सगळ्यांचे नाव घेतो. एखादा महत्त्वाचा असतो, नेमका पहिल्या रांगेत असतो, त्याचं नाव घेतलं जात नाही. त्या माणसाला जेवण करावं वाटत नाही का? मानाची अपेक्षा असते की नाही. त्याला असं वाटतं की माझा जाणून बुजून अपमान केला आहे. अपमान नाही पचत. मान जरी झाला, मान अपमान गोवे, अवघे गुंडुनी ठेवावे, हेचे देवाचे दर्शन, सदा राही समाधान. काही सूत्रे जीवनातले तुकोबाऱ्यांच्या. संत वाङ्मयाची लई गरज आहे असा समाजाला. थोडासा जरी अपमान झाला तर लोक आत्महत्यापर्यंत जातात. शब्द नुसता चुकला फक्त, एखाद्याला आपण उणीव जरी सांगितली, उणीव, की ते उणीवसुद्धा त्याला आत्महत्यापर्यंत घेऊन जाते. विचार, जेव्हा माणसाचे विचार थांबतात ना, तेव्हा चुकीचे पावलं पडतात. विचार शून्य झाला, बुद्धिनाशात प्रणश्यती प्रकर्षेन नश्यती. म्हणून सद्विचार कधी जाता कामा नये. येतात प्रसंग, मानाचे येतात, अपमानाचे येतात, शीत आणि उष्ण असतात प्रसंग. काही अनुकूल आहे, काही प्रतिकूल आहे. आता सध्याच्या काळामध्ये शीत म्हणजे थंडी आली की नाही, लवकर उठावं लागतं आपल्याला, स्नान करावं लागतं. ते स्नान होईपर्यंत थंडी ना प्रतिकूल आहे. स्नान झालं, व्यायाम केला, चांगला आहार घेतला तर मग अनुकूल आहे हिवाळा. याच्या उलट उन्हाळा प्रतिकूल वाटतो, आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळा उष्णता अनुकूल वाटते. हे भाव बदलत जातात. सुख आणि दुःखाचे प्रसंग येतात, पण त्या सगळ्यांच्यामध्ये महात्मा समान राहतो. कोण? जेतात्मनः प्रशांतस्य. मान अपमान शीत उष्ण सुख दुःख हे विक्षेप करणारे प्रसंग आहेत, पण त्यातल्या एकाही प्रसंगामध्ये तो वाहून जात नाही. आणि हीच आपण आयुष्यभर केलेली अध्यात्माची साधना आहे. जर अनुकूलता प्रतिकूलता आली आणि त्या प्रसंगानुसार आपलं अंतःकरण जर बदलत असेल तर अजून परमार्थ अंगी बांधलाच नाही. अनुकूलता जरी आली तरी प्रसन्नता नाही, आणि प्रतिकूलता जरी आली तर खेद नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभन धरावे मना माझी. कारण अध्यात्म हा विचार आहे. आणि बाबा सांगत असं स्वामी महाराजांचं वाक्य, परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही, परमार्थ हा विचाराचा आहे. ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होतो, विचाराचा परमार्थ आहे. बाहेरून बदल नाही होत. बाहेरचा बदल, ज्याला बदल वाटतो तो खरा बदलही नाही. लोक म्हणतात बघा त्यांच्यात किती बदल झाला. गावाकडे साधा राहत होता, तिकडे गेला एकदम टापटीप राहतो. परमार्थाचं फळ मिळालं, हे फळ आहे परमार्थाचं नाही. ते राहणीमानाचं फळ आहे. अंतःकरणाच्या वृत्तीत जर स्थिरता असेल, विक्षेपाचा अभाव असेल, तर ते खऱ्या अर्थाने फळ आहे, ती बैठक आहे. म्हणून मनुष्याचे विचार बदलले पाहिजे. सद्ग्रंथ आपल्याला हेच शिकवतात. हे समाजाला सांगण्यासाठी नंतर आहे, पहिल्यांदा हे आपल्याला आचरण करण्यासाठी आहे. येथ वडील जे जे करीते, तया नाम धर्म ठेवेते, तेची येर अनुष्ठिते सामान्य सकळ. व्यवहारातल्या लोकांनी आपल्याकडं पाहिलं पाहिजे आणि आपल्याकडं बघून त्यांच्यात बदल झाला पाहिजे. उलट होतंय, त्यांच्याकडं पाहिलं तर आपल्यात बदल होतो. आपल्याला वाटतं ते आपल्यापेक्षा सुखी राहो, आपलं काही चुकलं तर नाही आळंदीला येऊन, असं आपल्यात बदल होतो. आपलं जीवन पाहिलं की त्यांच्यात बदल झाला पाहिजे काहीतरी. आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, ते आपलं कौतुक करतात की तुम्हाला नामसाधना घडते, पारायण घडतं, स्वाध्याय घडतं, तुम्ही आळंदीत राहता, दर्शन होतं, असं ते आपल्या भाग्याचा हेवा करतात. आणि आपल्याला आपलं नाही दिसत. आपल्याला वाटतं आपलं बँकेत खातं नाही, आपल्याकडं कोणत्याही प्रकारचं वाहन नाही, आपल्याला पुरस्कार नाही, असं वाटतं की नाही. म्हणजे त्यांच्याकडं बघून आपण काय करतो, स्पर्धा करतो. असं कधी वाटता कामा नये. बराच विस्तार झाला, आता काही ओवे पाहावे लागतील. तया स्वांतःकरण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. फार गोड ओवी. अशा काही ओव्या ज्ञानेश्वरीतल्या दररोज वाचल्या पाहिजे. काही आपण चिंतन करत असताना
एखाद्या आपल्या ज्या आवडीची वही आहे त्या वहीमध्ये अशा काही ओव्या लिहिल्या पाहिजे की सकाळी उठल्यानंतर आपण त्या ओव्यांचं नुसतं एक दृष्टी कटाक्ष जरी टाकला तरी दिवसभर आपल्याला काय करायचं, कसं राहायचं, काय मिळवायचं हे सगळं आपल्या लक्षात येईल. या अशा त्या ओव्या आहेत. तया स्वांतकरण जेता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. तया म्हणजे त्या उत्तम साधकाला परमात्मा परोता नाही आणि परमात्मा दूर नाही. दोन शब्द आले बरं. आता आत्मा शब्द आला की त्या आत्मा शब्दाला दोन अर्थ लागतात. व्यष्टी उपाधी लागली की जीवात्मा आणि समष्टी उपाधी लागली की परमात्मा, असे दोन शब्द आहेत. त्या आत्मा शब्दाचा अर्थ असा होतो अतती संतत भावेन जाग्रदादी अवस्थासु सदा अनुवर्तते इथे आत्मा, असा आत्मा शब्दाचा अर्थ आहे. म्हणजेच काय, जो सातत्याने नित्य निरंतर सत्तारूपाने जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्था आगमापायी आहे, जाणारे येणारे आहे, पण जो या सगळ्या अवस्थांच्या बरोबर जातही नाही येतही नाही, सगळ्या अवस्थेमध्ये कायमचा अनुस्यूत आहे म्हणजे विद्यमान आहे, अशा स्वरूपाला आत्मा असं म्हणतात. उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. आणि परस्परामध्ये व्यावृत्त होणाऱ्या अवस्था व्यावृत्त होत असताना जे तत्व अव्यावृत्त असतं ना ते त्याच्यापेक्षा वेगळं असतं. ही शास्त्रीय भाषा आहे. दृष्टांत दिला म्हणजे लक्षात येईल. एखादा हार असतो फुलांचा, त्या सगळ्या फुलामध्ये एक धागा ओवलेला असतो. प्रत्येक फूल दुसऱ्या फुलापेक्षा वेगळं असतं. क्रमाक्रमाने जर आपण एक फूल बाजूला काढलं तर फूल बाजूला होतं, पण फुलाच्या बरोबर धागा मात्र बाजूला होत नाही. याचा अर्थ काय, धागा अनुस्यूत आहे आणि धागा फुलांच्या बरोबर वेगळा न झाल्यामुळे फुलांपेक्षा वेगळाच आहे, अखंड आहे. तसं आपण मी रूपाने आपलं जे स्वरूप आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था परस्परांपेक्षा वेगळ्या आहेत, जाणारे आणि येणारे आहेत, पण अवस्थेंच्या बरोबर आपण जात नाही आणि आपल्यात बदलही होत नाही. मी जागा आहे, मी स्वप्न पाहिलं, मी गाढ झोपलो होतो, तर ते झोपला, स्वप्न पाहिलं, जागा हे क्रियापद बाजूला केले तर सगळ्यामध्ये मी आणि मी या रूपाने आपलं जे आत्मस्वरूप ते कायमचं आहे. फक्त मी अहमपदाचा वाच्य नाही बरं, मी या अहमपदाचं जे लक्ष स्वरूप आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि त्याला जर एका देहाची उपाधी लागली की जीव आत्मा असं म्हणायचं, आणि जगताची उपाधी लागली त्या स्वरूपाला की परमात्मा असं म्हणायचं. मग आत्मे दोन झाले, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. तर दोन नाही, आत्मा एकच आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. आणि मग दोन का म्हटले, समजण्यासाठी म्हटलो. उपाधीमुळे म्हटलो आहे, वेष्टी उपाधी आणि समष्टी उपाधी. उपाधीमुळे आलेले जे भेद असतात ना ते भेद कल्पित असतात आणि खरे नसतात. आपण कायम उदाहरण पाहतो. आकाशामध्ये सूर्य एक आहे, जमिनीवर आपण 50 मडके ठेवले, त्या 50 घटामध्ये म्हणजे मडक्यात पाणी आहे, पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. पाहणाऱ्या मनुष्याला काय वाटतं, 50 घटामध्ये 50 सूर्य आहेत. नाही, ते घटाच्या उपाधीमुळे एका सूर्याला 50 नावं आलेत. घट आपण सगळे बाजूला केले, पाणी सोडून दिलं सगळं, की ते प्रतिबिंब बिंबाशी एकरूप होतं. मुळामध्ये एकच सूर्य आहे, फक्त उपाधीमुळे जसे अनेक भाव प्राप्त झाले तसंच आहे. अनेक प्रकारचे जीवांचे देह आहेत ना, देह म्हणजे एक प्रकारचा घट आहे, त्यामध्ये असणारा अंतःकरण म्हणजे एक प्रकारचं जल आहे, कारण सत्वगुणाचं ते कार्य आहे. आणि त्या सगळ्या घटामध्ये देहामध्ये पडलेलं मी या रूपाने त्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका, काय शब्द ज्ञानोबरायांचा नाव नाही घेतलं, मी अमुका म्हणजे अमुक अमुक व्यक्ती, सर्वसामान्य नाव वापरलं आहे.
विशिष्ट नाही. मी अमुक आहे ऐसी जे बुद्धीस्फुरे अहर्निशी. बुद्धी म्हणजे ज्ञान. जे ज्ञान कायम स्फुरम पावत आहे सर्वांच्या हृदय देशामध्ये, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. अहम अहम असं जे कायमचं स्फुरम पावणारं ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचा, वृत्ती ज्ञानाचा मूळ स्रोत जे स्वरूपभूत ज्ञान, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. कारण ते व्यापक आहे. आणि जीवात्म्याला प्राप्त करायचा आहे परमात्मा. आता परमात्मा आहे असं कळालं की परोक्ष ज्ञान झालं. परोक्ष ज्ञानामध्ये परमात्मा आपल्यापेक्षा वेगळा राहतो. आणि प्रतिबंध जर असेल तर परमात्मा दूर राहतो. बरं, 2 शब्द आले इथं. परमात्मा परोता दूर नाही. परोता म्हणजे पलीकडं, पलीकडे म्हणजे वेगळा, वेगळा म्हणजे अन्य, अन्य म्हणजे आपल्यापेक्षा भिन्न. आणि आपल्यापेक्षा भिन्न केव्हा राहील? परोक्ष राहिला तर. आणि दूर कधी? जर परमात्मा प्राप्तीकरता विलंब लागत असेल तर तो परमात्मा दूर आहे असं त्याचा अर्थ होतो. बऱ्याचदा प्राप्तीसाठी प्रतिबंधच आपल्याला काय करतात? विलंब लावतात. या 6व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला शंका विचारली. खरं तर तो विषय पुढे येणार आहे, पण आता सहज विषय आला दूर या शब्दावरून. 13व्या अध्यायामध्ये पण असं एक पद आहे बघा. बहिरंतश भूताना मचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. परमात्मा दूर आहे का जवळ आहे? म्हणजे दूरही आहे आणि जवळही आहे. म्हणजे जवळ कसं काय? ज्ञानी पुरुषाला जवळ आहे आणि अज्ञानी पुरुषाला दूर. इतका दूर की नाहीच. म्हणून ते म्हणतात देवच नाही, इतका त्यांच्याकरता दूर आहे. आणि अज्ञानी पुरुषाला दूर आहे. ज्ञानी पुरुषाला विचारलं तर परमात्मा माझा आत्मा आहे, मी वासुदेव तत्वता, इतका जवळ आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. ज्ञानी पुरुषाचा आत्मा म्हणजेच परमात्मा स्वतःचं स्वरूप असल्यामुळे जवळ आहे. आणि अज्ञानी पुरुषाला देवाचं अस्तित्वच मान्य नाही, त्याच्याकरता परमात्मा फार दूर आहे. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा होतो, प्रतिबंध जर आला तर परमात्मा आपल्यापेक्षा लांब राहतो, लांब, लवकरात लवकर मिळत नाही. विलंब होण्याकरता कारण प्रतिबंधच असतो. त्या प्रतिबंधाचा पंचदशीमध्ये 3 प्रकारे विचार मांडला. एक आहे वर्तमान प्रतिबंध, दुसरा भूत प्रतिबंध आणि तिसरा भावी प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंधामध्ये पुन्हा 4 प्रकार मांडले. वर्तमान प्रतिबंधामध्ये विषयासक्ती, प्रज्ञामांद्य, कुतर्क आणि विपर्यय दुराग्रह, हे जर 4 असेल तर वर्तमान काळामध्ये ज्ञान होत नाही. कधी कधी भूत प्रतिबंध असतो. भूत प्रतिबंध म्हणजे मागच्या भूतकाळातला प्रतिबंध. मागे कधीतरी जीवनामध्ये आपण एखादा विषय सेवन केलेला आहे आणि त्याचे संस्कार अंतःकरणामध्ये राहतात. ते पंचदशीकाराने उदाहरण दिलं आहे. उदाहरण 2 प्रकारचं घेतात. महिषी स्नेहेन असं म्हटलं आहे. ज्या राणीवर प्रेम आहे, संन्यास घेतला आणि ध्यान करायला लागला, डोळ्यासमोर देवच येईना, राणी दिसू लागली, त्याला म्हणतात भूत प्रतिबंध. किंवा एखाद्या पुरुषाचं आपल्या म्हशीवर प्रेम होतं, ती सोडून तो बिचारा कुंभमेळ्यात आला, राहिला महिनाभर, त्याने ती मजा पाहिली, काहीच अडचण नाही ना म्हणे, घ्या म्हणे भगवे कपडे, घेतला संन्यास, लागला ध्यान करायला. म्हशीवर प्रेम होतं, डोळ्यासमोर म्हैस दिसू लागली, याला म्हणतात भूत प्रतिबंध. मागचा पदार्थ आठवणं आणि डोळे झाकल्यावर कळतं आपल्याला, आता नका झाकू, डोळे झाकल्यावर कळतं आपल्याला की आपले किती प्रतिबंध आहे. तर फक्त देवाचं ध्यान करा. पांडुरंगाला आपण डोळ्यामध्ये किती सामावलं ना मंदिरामध्ये जाऊन पंढरपूरला, आपले डोळे तृप्त नाही होत बघा. आणि देव कितीही वेळ निरीक्षण पहा, तुम्ही निरीक्षण करून पहा, निरखून पहा, ते स्वरूप डोळ्यामध्ये सामावतच नाही अंतःकरणामध्ये. त्याला अंतःकरण फारच पवित्र लागतं की नाही. पाहिल्या वेदलावी देखील डोळान बैसाला मनी, असं झालं पाहिजे खरं तर. पण जितकं आपण देवाच्या गाभाऱ्यासमोर, जिथपर्यंत ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर राहते, नंतर तेवढी आठवत नाही आपल्याला. पण एखादा विषय वर्ष जाऊ द्या ना,
वर्षानुवर्ष आठवतं, ते जशास तसं आठवतं. बघा, गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एक व्यक्ती कीर्तनाला गेला. आणि का कीर्तनाला गेले होते तुम्ही? म्हणे हो. कोणता अभंग होता? म्हणे अभंगही असतो का? अरे वारकरी कीर्तन आहे, अभंग असताना. आता काही लोक नावाला अभंग घेतात, तो भाग वेगळा आहे, पण अभंगावरच कीर्तन असतं. म्हणे होतं बा काहीतरी, तू का म्हणे कालचा अभंग आठवत नाही. आणि त्या व्यक्तीला विचारावं, तुमचं लग्न झालं? म्हणे हो. आता वय किती? 65 वर्ष. कधी झालं होतं लग्न? 25व्या वर्षाला. लग्नात काय काय होतं? 40 वर्षापूर्वीचं लग्न. जशास तसं आठवतं बघ, जशास तसं सगळं सांगतो तो, जशास तसं. वराड किती नेलं, गाड्या किती होत्या, जेवायला काय होतं, कोणाचा अपमान झाला, भांडणं कोणाला झाले, सगळं सगळं सांगतो, जशास तसं सांगतो. 40 वर्षाचं लग्न आठवतं, पण बाकीचं आठवतं. याला प्रतिबंध म्हणतात, भूत प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंध 4 प्रकारचा. विषयासक्ती असेल, बुद्धीमध्ये शक्ती कमी असेल, प्रज्ञामांद्य म्हणतात, किंवा त्याला कुतर्क जास्त आठवतो, आणि विपरीत भावनेचा दुराग्रह सोडत नसेल, तर वर्तमान काळामध्ये ज्ञान फलीभूत होत नाही. आणि 3रा प्रतिबंध आहे भावी प्रतिबंध. जर आपलं कर्म प्रारब्ध शिल्लक राहिलं असेल तर आगामी जन्म घ्यावा लागतो. म्हणून शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे, जरी एखाद्याने आता चांगलं श्रवण केलं आणि जर त्याला भावी प्रतिबंध असेल तर या जन्मात ज्ञान नाही होत, शेवटच्या जन्मात ज्ञान होतं. म्हणून मग भरतांना 3ऱ्या जन्मात ज्ञान झालं, काही जणाला आगामी जन्मात ज्ञान झालं, आणि वामदेवांना मातेच्या उदरामध्ये गर्भात असतानाच ज्ञान झालं. म्हणजे काहींना ज्ञान आता होतंय, तर काहींना पुढे होणार आहे. याला म्हणतात दूर असणं. म्हणजे एक तर कर्मशेष असेल तर ते भोगावं लागतं, हे सगळे प्रतिबंध आहे. किंवा कधीकधी आपल्या मनातल्या भावनाच आपल्या देवापासून दूर लोटतात. तिळ मात्र जरी होय अभिमान, तर देव आपल्याला प्राप्त होत नाही. बाळकडीमध्ये एक प्रमाण आहे बघा तुकोबारायांचं, परमात्मा प्राप्त कधी होत नाही म्हणे. एक स्वतंत्र अभंगच आलेला आहे, कदाचित तो अभंग आठवला तर उद्या सांगतो परत. म्हणे एक चरण मला आठवतं, न पविजे कदा उन्मत्त झालिया. जर उन्मत्त झाला एखादा व्यक्ती की त्याला परमात्मा कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे परमात्मा परवता आपल्यापेक्षा वेगळं राहणं आणि परमात्मा विलंबाने प्राप्त होणं, असे 2 भाव या ओळीमध्ये आहे. पण त्या साधकाला परमात्मा त्याच्याहून वेगळाही राहत नाही. म्हणजे परोक्ष ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष ज्ञान होऊन परमात्मा आणि मी एकच आहे, याला म्हणतात परमात्मा परवता नाही आणि दूर नाही. म्हणजे आगामी जन्मात मातेच्या उदरामध्ये असताना किंवा आगामी 3 जन्मामध्ये परमात्मा मिळणं असं नाही. मग जेव्हा त्याला साक्षात्कार झाला त्याच क्षणामध्ये परमात्मा त्याला आत्मरूपाने प्राप्त झाला. म्हणून परमात्मा तर दूर नाही. प्रारब्ध शिल्लक असेल तो जीवनमुक्त आहे, म्हणून विलंब लागत नाही. काना वचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी, वस्तू होणी उठी कौन एकोजो. परमात्मा वेगळाही नाही आणि परमात्मा प्राप्ती करताना विलंबसुद्धा लागत नाही. जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. परमात्मा कसा आहे? आत आणि बाहेर. खरं तर उपाधीमुळे आत बाहेर म्हणायचं नाही तर तोच आहे. जवळ आणि दूरही तो एकटाच आहे. दूरस्तम चांतिकेच तत्. आणि जे एक वाचुनी दुजी परी नाही, त्या एका परमात्म्या वाचून एकमेव अद्वितीयम ब्रह्म असल्यामुळे अद्वितीयम दुसरा प्रकारच नाही असं ते स्वरूप आहे. पण प्राप्त कुणाला होतं? हे परमात्मा आत्मत्वाने प्राप्त होणं आणि याच जीवनात प्राप्त होणं, याला म्हणतात परमात्मा परोता दूर नाही. पण योग्यता कोणती असेल? तया स्वांतःकरण जेता, ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे. आपण लोकांचं अंतःकरण जिंकण्यासाठी किती वेळ देतो? बऱ्याचदा परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा असं वाटतं बघा की लोकांनी आपल्या परमार्थाची दखल घ्यावी. एरवी आपला हरिपाठ शांत असतो, अगदी मंडपामध्ये शांत हरिपाठ असतो, फक्त एखादा कॅमेरा येऊ द्यायचा
बाप रे बाप, जो माणूस अजिबात हालत नाही तो उंच उड्या मारतो ना. का? आता त्याला कॅमेऱ्यात जायचे. लोकांनी आपली दखल घ्यावी असं वाटतंय त्याला. जो लोकांना जिंकण्यासाठी परमार्थ वापरला की परमार्थ राहत नाही, व्यवहार होतो. आणि व्यवहार किंवा कर्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी वापरलं की व्यवहारच परमार्थ होत असतो. आपण थोडं निरीक्षण केलं पाहिजे की आपला परमार्थ हा लोकांना प्रसन्न करण्यासाठी आहे, खुश करण्यासाठी आहे का देवाला किंवा संतांना प्रसन्न करण्यासाठी आहे. अंतःकरण जे लोकांचं किती आयुष्यभर आपण अंतःकरण जिंकून राहणार आहे. आणि लोक मग आपल्याला बदलायला भाग पाडतात. बरं, लोकांना प्रसन्न करायचं म्हणलं की मग मोठे मोठे महापुरुष सांगत असतात लोक आपल्याला नाचायला भाग पाडतील. आणि असं आहे या व्यवहारात असं आहे, एका व्यक्तीने उपक्रम केला आणि त्याच्यावर लोक प्रसन्न झाले की दुसरा त्याच्यापेक्षा मोठा उपक्रम राबवतो. का? कारण लोकांना जिंकून घ्यायचं आहे. तसं नाही, आपण आपलं अंतःकरण जिंकून घेतलं पाहिजे. तर या स्वांतःकरण जेता सकळ कामोपशांता, ज्याच्या सगळ्या प्रकारच्या कामना वासना पूर्णपणे शांत झालेल्या आहेत. त्या वासनेत प्रकार 3: देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना. या सगळ्या कामना निघून गेल्या की त्याला परमात्मा वेगळा राहतच नाही, तोच परमात्मा राहतो. तया अंतःकरण जेता सकळ कामोपशांता, परमात्मा वेगळा राहत नाही, तोच मुळामध्ये परमात्मा आहे. तो का म्हणे कैसी केव कोठे जीव निराळा, तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तो स्वतः परब्रह्म राहतो. फक्त त्याला अंतःकरणातलं चांचल्य आणि सगळ्या कामनाचा पडीभर आसक्ती परमात्मा असतानाही परमात्मा होऊ देत नाही. पण एकदा त्या कामना शांत झाल्या, निघून गेल्या, अंतःकरण स्वतःच्या ताब्यात आलं की तो परमात्मा आहेच, प्राप्ताचीच प्राप्ती घडते. प्रतिबंध कसा दूर होतो याकरिता ज्ञानोबा उदाहरण देतात. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.